तुम्हाला माहित आहे का, अष्टविनायक मधल्या या मंदिराचं नाव त्याच्या एका भक्ताच्या नावावरून आहे आणि त्याच भक्ताला भेटायला गणपती बाप्पा स्वतः इथं प्रकट झालते. नमस्कार मंडळी, मी राजन. अष्टविनायकच्या सिरीज मध्ये मी आज आलेलो श्री बल्लाळेश्वर पाली क्षेत्र. इथे एका लहान बल्लाळ नावाच्या भक्तासाठी गणपती ब्राह्मण रूपात प्रकटले होते आणि बल्लाळने गणेशाला तिथेच थांबण्याची विनंती केली आणि ती गणेशाने मान्य केली. तेव्हापासून तो बल्लाळेश्वरून ओळखू जाऊ लागला. तसं तर मी मंदिरात ऑड डेला आलतो, त्यामुळे मला काहीच गर्दी मिळाली नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात म्हणजे मी गाभाऱ्यात पोहोचलेलो आणि दर्शन पण एकदम निवांत झालतं बघा. तिथलं दर्शन झाल्यानंतर मी निघालो पुढल्या अष्टविनायक मधल्या चौथ्या गणपतीला, ते म्हणजे महडचा वरद विनायक. अष्टविनायक मधलं हे गणपतीचं मंदिर माझ्या घरापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावरती होतं. इथे गणपती मागितल्याशिवाय ही वरदान देतात, म्हणून इथल्या गणपतीला वरद विनायक म्हणून ओळखले जाते. आणि हे मंदिर अष्टविनायक मधलं सर्वात जागृत देवस्थान आहे. मस्त संध्याकाळचं टायमिंग झालेलं आणि आपलं दर्शन पण एकदम छान झालतं. आणि हो, त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहून गेली. प्रत्येक मंदिरातनं जी मला गोष्ट आवडेल ती ही मी गोष्ट घेत आहे. आता पालीच्या गणपतीसनं मी हा असा अष्टविनायकचा बॅच घेतला आणि महडच्या गणपतीपासून गाडीसाठी असा धागा घेतला. ही दोन मंदिर तर माझ्या घराजवळ असल्यामुळे आपलं दर्शन तर निवांत झालतं. बाकी मला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये आणखी 2 अष्टविनायकांच्या दर्शनासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जाताना भावाला फॉलो तेवढं करून जावा.